पिणारच नाही, किती आत्मविश्वास, पिणारच नाही. आणि एखाद्या वेळेला मुलगा दारू पिऊन आलेला पाहावा आणि आईला म्हणा, हा बघा समोर बघा, मुलगा दारू पिऊन आला. ती काय म्हणतो, माझा मुलगा तसा नाही, मित्राच्या संगतीने प्यायला. असं दोष कुणाला दिला? मित्राला. मुलाला निर्दोष. एखाद्या वेळी आईला मुलाने येऊन मारावं दारू पिऊन. अहो म्हणलं, तुमच्या मुलाने मारली तुम्हाला. ती आई म्हणते, मारू द्या हो, शेवटी मेल्यानंतर त्यानेच मला घेऊन जायचंय. निर्दोष. अजिबात दोष मुलाला कधी देत नाही. ते आईचं हृदय आहे. काय आईचं प्रेम आहे, काय वात्सल्य भाव आहे माऊलीचा. वडिलांच्या कडेवर लेकरू असू द्या हो, आणि नाकातला शेंबूड उद्या मुलाच्या, काय करेल ते? वडील काय करतात, टॉवेल बघतात आणि टॉवेल, खडबडीत टॉवेल नाक वाढतात, लाल करून टाकतात नाक. पण ते जर आईच्या कडेवर लेकरू असू द्या, ती आई विचार करत नाही माझी साडी 2000ची, 3000ची का 5000ची आहे. ती आई त्याच साडीच्या पदराने लेकराचा नाक पुसते. तेच आईचं प्रेम आहे. हरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कलबलाची जाती करेला भाविन प्रीती. लेकुराचे हित माऊलीचे चित्त, ऐशी कलबलाची जाती करेला भाविन प्रीती. कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती. बाळंत पण झालं ना, बाळ अंत पण, मराठीतला शब्दच असा आहे. एक तर बाळ तरी, नाही तर त्या आईचा अंत तरी. पण एवढं ती माऊली सहन करते. आणि बाळ जन्माला आलं तिला असं वाटतं तिखट खावं, तेलकट खावं, पण नाही खात. ते का? मी तेलकट खाल्लं, तिखट खाल्लं तर त्रास कोणाला होईल? माझ्या बाळाला होईल. म्हणून स्वतःच्या इच्छा मारणारी कोण असेल तर ती आई आहे. विठाला.